7 तारखेला 7 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता भाजपमध्ये सन्माननीय जयंत म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी म्हणजे नगरसेवक असतील, त्याच्यात सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, नंतर अजून जिल्हा परिषद मेंबर असतील किंवा पंचायत समिती मेंबर असतील, हे सगळे आजी माजी सगळे पदाधिकारी, पक्षाचे पदाधिकारी, विविध अजून पक्षाचे पदाधिकारी हे देखील बाबांसोबत प्रवेश करणार. का भाजपमध्ये जावंसं? भाजपमध्ये आज तुम्ही बघितलं, कालच पत्रकार परिषद घेतली बाबांनी, त्यावेळी आम्ही कोणी नव्हतो. बाबांनी मन मोकळ्या त्यांच्याशी गप्पा मारल्या 1.5 तास आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारेन आणि डिसिजन तुम्हाला उद्या सांगेन. तो आजचा दिवस कार्यकर्त्यांची चर्चा केली. 1-2 सोडले तर म्हणजे 99% लोक हे भाजपचंच नाव घेत होतं आणि त्याच्यामुळे बाबांनी सांगितलं की जे आहे की बाबा आपण कार्यकर्त्यांसाठी चाललो आहे. उद्या काय आता माझी निवडणूक उद्या नाही आहे, तर जे आपल्यावर विश्वास ठेवून येणार आहेत किंवा जे कार्यकर्ते टिकवण्याची जी आमची सिस्टम होती त्या कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी हा निर्णय बाबांनी घेतला. जे जयंतभाईंची जी निवडणूक होती ती बिनविरोध होणार होती, मात्र उद्धव गटाने त्यांचा उमेदवार जिंकून आणला. त्याचा कुठेतरी परिणाम होतो. ॲक्च्युली तिथेच उतरती कळायला लागली. सन्माननीय जयंत पाटील साहेब यांची निवडणूक विधान परिषदेची लागली त्यावेळी जे तुम्ही बघाल, जर तिथे शिवसेनेने सीट दिली नसती तर ही नक्कीच बिनविरोध सीट झाली असती आणि अजिबात कसलीच काही चर्चा झाली नसती. त्याच्यानंतर ते होऊनसुद्धा पुन्हा एकदा शेका पक्षाला डिवचलं. ते म्हणजे विधानसभेत आमच्या ज्या सीट 288मध्ये 6 सीट, त्याच्यात 5 ठिकाणी शिवसेनेने आपले उमेदवार उभे केले. मग महाविकास आघाडीत एकीकडे सांगतात शेका पक्ष रायगडमध्ये मोठा भाऊ आणि तिथेच तुम्ही उमेदवार देत आहे, तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे आणि त्या चुकीच्या निर्णयामुळे आज जी पक्षावर वेळ आली किंवा पक्षाच्या नेत्यांवर वेळ आली हे इथे दिसून येतं आहे. त्याच्यामुळे मला वाटतं हा निर्णय घेतला.